नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. मानवी तिथून निघणार इतक्यात रियांश दार बंद करतो आणि तिला दरवाजाला टेकवतो. तो म्हणतो, एवढी काय घाई आहे तुला? मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मानवी मानेनेच होकार देते. तो म्हणतो, मला सांग, सकाळी कारमध्ये तनू काय बोलणार होती ज्यामुळे तू विषय बदललास? मानवी म्हणते, मी कुठे विषय बदलला? मी फक्त तिचा नंबर घेतला आणि तिला काय बोलायचं होतं हे मला कसे ठाऊक असणार? आणि काय तुम्हाला एवढीच हौस असेल जाणून घेण्याची तर तुम्हीच तिला फोन करा आणि विचारा. तुम्हीच तिला विचारा, मी तिला फोन लावते, असं म्हणून ती तनूचा नंबर डायल करते. मानवीला असं वाटत होतं की रियांश तिला अडवेल, पण रियांश मात्र शांतपणे तिच्याकडेच एकटक पाहत होता. तो मानवीच्या बदलणाऱ्या हावभावांचे निरीक्षण करत होता. मानवी पुन्हा एकदा तिच्याच प्लॅनमध्ये फसली होती. 4 रिंगनंतर फोन उचलला जातो. तनू बोलते, हॅलो. मानवी काही बोलणार त्याआधीच रियांश तिच्या हातातून फोन खेचतो आणि तो स्पीकरवर टाकून मानवीला बोलण्याचा इशारा करतो. तनू म्हणते, हॅलो मनू, बोल ना. ती म्हणते, तनू तू जेवलीस? तनू होकार देते. रियांश मानवीला डोळे दाखवत होता, त्यामुळे तिची इच्छा नसतानाही ती म्हणते, तनू तू कारमध्ये सकाळी काय म्हणणार होतीस? ती म्हणते, अगं काही नाही. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच मानवी एक खोल श्वास सोडते आणि रियांशला खुणावते. जणू ती सांगत होती, बघा मी म्हटलं ना ती काहीच बोलणार नव्हती. ती टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलते आणि पाणी पिऊ लागते. तोच तनू म्हणते, जान तुमच्या लग्नाला 4 महिने झालेत ना, आणि तुम्ही बेबी कधी प्लॅन करताय हेच मी जीजूला विचारणार होते. तिचे हे शब्द ऐकताच मानवीला ठसका लागतो आणि तिच्या तोंडातील पाणी समोर उभ्या असलेल्या रियांशच्या अंगावर फुंकले जाते. ते पाणी त्याच्या कपड्यांवर उडालं होतं. हे पाहताच मानवी पटकन ग्लास खाली ठेवते आणि फोन पण खाली ठेवून रियांशला सॉरी असं म्हणू लागते. हे चुकून झालं असं म्हणत ती टिशूने त्याचे कपडे कोरडे करू लागते. तनू म्हणते, सॉरी का? कशासाठी? ती पुढे काही बोलू नये म्हणून मानवी पटकन फोन कट करते आणि पुन्हा रियांशकडे वळते. ती म्हणते, मी मुद्दामून केलं नाही, सॉरी असं म्हणत ती टिशूने त्याचा कोट साफ करू लागते. पण रियांश तिला थांबवतो आणि अंगावरील कोट काढून सोफ्यावर टाकतो. मानवी पुन्हा म्हणते, सॉरी मी मुद्दामून केलं नाही, तुम्ही चिडलात का? त्यावर तो एक गोड स्मित देतो आणि तिच्याजवळ झुकतो. मानवीला तो काय करण्याचा प्रयत्न करत होता हेच समजत नव्हतं. ती त्याच्याकडे पाहत होती. तो म्हणतो, जान तुला सकाळीच समजलं होतं ना तनूला काय म्हणायचं होतं ते, आणि म्हणूनच तू विषय बदलला, हो ना? मानवी एक खोल श्वास घेते आणि नकार देते. रियांश म्हणतो, खरं तर ही गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती, पण ठीक आहे, कोणीतरी आपल्याविषयी एवढा छान विचार करतंय याचा मला आनंद आहे. आपण आत्ताच तयारी करूया. हे ऐकून मानवी थोडी गोंधळून म्हणते, कशाची? रियांश म्हणतो, आपल्या बाळाची. असं म्हणत तो त्याच्या शर्टच्या बटनांना काढू लागतो. आता मात्र मानवीला स्वतःचाच राग येत होता की तिने तनूला फोनच का लावला. ती म्हणते, हे काय करताय तुम्ही विसरताय का आपण ऑफिसमध्ये आहोत? आणि खबरदार जर माझ्याकडे आलात तर, असं म्हणून ती त्याला एक धक्का देते आणि पटकन केबिनमधून बाहेर धावतच जाते. समोरून यश आणि सुमित येत होते. मानवी त्यांना धडकणारच होती इतक्यात ते दोघे बाजूला सरकतात. सुमित म्हणतो, मॅम अशा का पळाल्या? काय झालं? काही झालं आहे का केबिनमध्ये? असं म्हणून ते दोघेही पटकन केबिनमध्ये येतात. तर रियांश त्याच्या शर्टच्या बटनांना लावत होता. ते पाहून यश आणि सुमित डोळ्यांनीच एकमेकांना इशारा करतात. जणू ते सांगत होते, कदाचित मॅम पळाल्या कारण आपले बॉस रोमॅन्टिक मूडमध्ये आले होते.
रियांश त्याचा शर्ट नीट करत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि विचारतो, तुम्ही इथे? त्यावर सुमित म्हणतो, बॉस, आम्ही त्या व्यक्तीचा तपास करतोय, पण तो व्यक्ती नक्की कुठे लपलाय हेच समजत नाही. आम्ही त्या चौघांच्या फोनची हिस्ट्री काढली आहे. तो एक फाईल त्याच्याकडे देत म्हणतो, त्यात एक नंबर असा आहे ज्यावर आम्हाला संशय येत आहे. तो नंबर ट्रेस करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. रियांश थोडंसं तिरकं हसत म्हणतो, हा आजचा खेळाडू नाही, त्यामुळेच तो आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. असो, तुम्ही त्याचा शोध घ्या. त्याचबरोबर आश्रम विला यांची सेक्युरिटी एकदम टाईट करा. मानवीसाठी काही बॉडीगार्ड तयार करा. ती एकटी कुठेही जाता कामा नये. ऑफिसबाहेरही बॉडीगार्ड तैनात करा, ज्यामुळे परवानगीशिवाय कोणीही आत येऊ शकणार नाही. त्याचबरोबर आपली काही माणसे लपून छपून सर्वांच्या मागे लावा, जेणेकरून कोणाच्याही जीवाला धोका होता कामा नये. अजून एक, सुमित, मला अशी कस्टमाइज वॉच हवी आहे ज्यात GPS ट्रॅकर लपवता येईल. त्यानंतर तो यशला म्हणतो, आश्रमात CCTVची व्यवस्था करा आणि आपल्याच विश्वासातील लोक हे काम करतील याची दक्षता घ्या. एवढं बोलून तो म्हणतो, हा जो कोण आहे ना त्याला तर मी शोधणारच. हो ना हो, याचा माझ्यावर आत्तापासून नाही तर खूप आधीपासूनच डोळा आहे. बघूया किती दिवस लपून छपून वार करतोय. कधी ना कधी माझ्यासमोर येईलच. दुसरीकडे मानवी एका फाईलवर काम करत बसली होती. काही वेळातच ती फाईल पूर्ण करते. अचानक तिचा फोन वाजतो आणि ती स्क्रीनकडे पाहते. स्क्रीनवर तनू हे नाव झळकत होतं. ती फोन उचलते आणि बोलू लागते. तनू म्हणते, मनू, तू मला सॉरी का म्हणत होतीस? त्यानंतर मानवी तिला सर्व सांगते. काही वेळ दोघी छान गप्पा मारतात. त्या दोघींचा शॉपिंगला जाण्याचा प्लॅन बनतो. मानवी म्हणते, ठीक आहे, मग 5:30 वाजता तू ऑफिसपाशी ये. आपण इथूनच एकत्र निघूया. तनू देखील होकार देते आणि फोन कट करते. उद्यापासून एका नव्या प्रोजेक्टचं काम सुरू होणार होतं. त्यामुळे मानवीला त्या प्रोजेक्ट आणि जमिनीविषयी माहिती काढायची होती. तिला त्या जमिनीची कागदपत्रे काहीशी खटकत होती. ती यशला कॉल करते आणि केबिनमध्ये बोलावते. ती या सर्व गोष्टींच्या विचारात असतानाच यश केबिनमध्ये येतो. मानवी त्याला बसण्याचा इशारा करते. त्यानंतर ती यशला त्या जमिनीविषयी विचारू लागते, पण यशला त्याविषयी काहीही माहिती नव्हती. तो म्हणतो, सॉरी मॅम, पण मला याविषयी फारशी माहिती नाही. याविषयी फक्त बॉस आणि सुमितच तुम्हाला सांगू शकतात, कारण ही जमीन त्यांनी 15 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. मानवी वारंवार ती फाईल पाहत होती. मिस्टर अरविंद मेहरा हे नाव तिला खूपच जवळचं वाटत होतं, पण ज्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीची ओळख आपल्याला माहीत नाही, त्याचं नाव एवढं आपलंसं का वाटतंय? आणि या कागदपत्रांमध्ये देखील काहीतरी गल्लत आहे. यात जे लिहिलंय ते आणि त्यांच्याविषयीची जी माहिती कम्प्युटरमध्ये आहे त्यात जमीन आसमानचा फरक आहे. ती यशला सांगून हा प्रोजेक्ट पुढे ढकलण्याचा आदेश देते. त्याचबरोबर रियांश आणि सुमित यांच्यासोबत या प्रोजेक्टविषयी एक मीटिंग फिक्स कर असं देखील सांगते. यश होकार देतो. मानवी म्हणते, मी स्वतः या जमिनीची पाहणी करणार आहे, त्याशिवाय या प्रोजेक्टचं काम सुरू होणार नाही. त्यानंतर यश रियांशच्या केबिनमध्ये जातो आणि त्याला मीटिंगविषयी कळवतो. पण रियांशच्या ऑलरेडी 2 मीटिंग लाईनअप असल्यामुळे तो ही मीटिंग उद्या करूया असं म्हणतो. यश मानवीला रियांशचा निर्णय सांगतो. त्यावर ती देखील होकार देते. त्यानंतर तो सुमितला फोन करून या मीटिंगविषयी कळवतो. काही वेळाने मानवी रियांशला मेसेज करते की ती तनूसोबत शॉपिंगला जाणार आहे. तिचा मेसेज वाचताच रियांश यशला सांगून तिच्या आणि तनूच्या सिक्युरिटीची व्यवस्था कर असा आदेश देतो. त्याचबरोबर तो सुमितला पण फोन करून काही माणसे गुपचूप त्यांच्या मागे पाठव असे सांगतो. साधारण 5:30 वाजता तनू रियांशच्या कंपनीबाहेर पोहोचते. मानवी पटकन ऑफिसमधून बाहेर येते आणि तनूला पाहताच ती तिला आवाज देते. दोघीही निघणार इतक्यात यश कार घेऊन त्यांच्यासमोर येतो. मानवी त्याला काही विचारणार तोच तिचा फोन वाजतो. ती मोबाईल पाहते तर तो रियांशचा मेसेज होता. त्यानेच यशला त्या दोघींसोबत पाठवलं होतं. यश कारचे दार उघडतो.
त्यानंतर ते दोघीही कारमध्ये बसतात. यश दार पुन्हा बंद करतो आणि ड्रायव्हर सीटवर बसून कार सुरू करतो. कार सुरू होताच त्यांच्या चारही बाजूंनी इतर कार धावू लागतात. काही वेळातच सर्व कार एका मॉलसमोर थांबतात. बॉडीगार्ड पटकन दार उघडतात. तनू आणि मनू खाली उतरतात. यश देखील उतरून पुढे चालू लागतो. तर बॉडीगार्ड त्यांच्या चारही बाजूंनी चालत होते. मानवीला हे सर्व थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं, पण तनूला मात्र VIP फिलिंग येत होतं आणि ती हे एन्जॉय देखील करत होती. यशला पाहताच मॉलचा मॅनेजर धावतच त्याच्याकडे येतो. तो त्याला ग्रीट करतो. त्यानंतर यश म्हणतो, या मानवी मॅम आहेत आणि या त्यांची मैत्रीण. यांना जे हवं ते दाखवा. तो मॅनेजर त्याच्या उत्तम फिमेल स्टाफला बोलावतो आणि त्यांना हव्या असणाऱ्या सर्व वस्तू दाखवण्याचे आदेश देतो. तो म्हणतो, मॅम पैशाची चिंता करू नका, हा मॉल तुमचाच आहे. मानवी यशकडे पाहते तेव्हा यश म्हणतो, हा मॉल सरांच्या मालकीचा आहे आणि त्यांनीच मला तुम्हाला इथे आणण्याचे आदेश दिले होते. त्या मुली मानवी आणि तनूला घेऊन आधी लेडीज सेक्शन येथे नेतात. त्या दोघीही स्वतःसाठी काही ड्रेस तर आश्रमातील इतर मुलींसाठीही काही छान छान ड्रेस घेतात. उषा जीन्ससाठी आणि मनीषा जीन्ससाठी सुंदर अशा साड्या घेतात. त्याचबरोबर त्या काही ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज पण घेतात. मग मानवी जेंट्स सेक्शनला जाऊन यशच्या मदतीने मनोजजी आणि आश्रमातील मुलांसाठी छान असे कपडे घेते. त्याचबरोबर ती यशला देखील छान असा ड्रेस घेते. मानवी पूर्ण मॉलमध्ये अशी वस्तू शोधत होती जी रियांशवर सूट होईल आणि त्याला आवडेल देखील. तनूच्या शैतानी डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. ती एकटीच पुन्हा लेडीज सेक्शनला जाते आणि काही शॉर्ट, सेक्सी आणि विजिबल नाईटी मानवीच्या साईजच्या घेते. ते सर्व घेऊन ती गुपचूप यशकडे देते आणि जोपर्यंत मानवी घरी जात नाही तोपर्यंत तिला याविषयी काहीही सांगू नकोस. घरी गेल्यानंतर तिच्या सामानात ही बॅग मिक्स कर असं सांगते. यश तिला नकार देतो. तेव्हा ती त्याला धमकी देते. ती म्हणते, जर तू माझं ऐकलं नाही तर सकाळी तर मी तुला वाचवलं, पण तू काल रात्री जिजूविषयी जो काही बोलत होतास ना, ते मी जिजूला स्वतः सांगेन आणि त्यानंतर जिजू तुझं काय करतील हे मी तुला वेगळं सांगण्याची गरज नाही. काय बरोबर बोलते ना मी? असं म्हणत ती बॅग त्याच्या हातात देते. यशला खात्री होती, ही मुलगी वेडी आहे. ती खरंच असं काहीतरी करेल. त्यामुळे तो शांत राहतो आणि होकार देतो. तनू पुन्हा मानवीकडे येते आणि तिला मदत करू लागते. यांची छान शॉपिंग चालू असताना एक व्यक्ती मानवीवर आणि इतर सर्वांवर नजर ठेवून होता. तो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष देऊन त्यांचा पाठलाग करत होता. तो लांबूनच हे सर्व रेकॉर्ड देखील करत होता आणि याची कोणालाही भनकसुद्धा नव्हती. यश आणि बॉडीगार्ड्सच्या देखील हे लक्षात आलं नव्हतं. मानवीला एक टाय आणि एक वॉच खूपच आवडते. ती या दोन्ही वस्तू रियांशच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसतील अशाच होत्या. त्यामुळे ती त्या दोन्ही घेते. काही वेळातच सर्वजण मॉलबाहेर येतात. बॉडीगार्ड कारमध्ये बसण्यासाठी दार उघडतात, पण मानवी आधी तनूला सोडण्याविषयी सांगते आणि आश्रमातील सर्व पिशव्या ती एका दुसऱ्या कारमध्ये ठेवते, जेणेकरून आश्रमातील सर्वांसाठी घेतलेलं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सर्वजण कारमध्ये बसणार तोच एक मोठा आवाज होतो. एका व्यक्तीने एका वयोवृद्ध स्त्रीला धडक दिली होती आणि ती रस्त्यावर पडून मदतीसाठी आवाज देत होती, पण कोणीही त्यांच्या मदतीला धावत नव्हतं. ते पाहून मानवी आणि तनू दोघीही त्यांच्या दिशेने धावतात. त्या दोघी त्या आजींना व्यवस्थित बसवतात. यश त्या दोघींना तिथून चला असे सांगत होता, पण तनू त्यालाच मोठ्याने ओरडते. मानवी बॉडीगार्ड्सना पटकन ॲम्ब्युलन्सना बोलवण्याचे आदेश देते. या सर्व लगबगीत बॉडीगार्ड्स विभागले जातात. ते मानवी आणि तनूपासून लांब होतात. ॲम्ब्युलन्स येताच त्या दोघी पटकन आजींना त्यामध्ये बसवतात, पण अचानक दोन व्यक्ती त्या दोघींना आतमध्ये खेचतात आणि दार बंद करून ॲम्ब्युलन्स भरधाव वेगाने रस्त्यावर धावू लागते. यशच्या डोळ्यांसमोरच हा सर्व प्रकार घडत होता. तो आणि बॉडीगार्ड्स कारने त्या ॲम्ब्युलन्सना अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती इतक्या वेगाने दिसेनाशी होते. त्यामुळे यश आणि बॉडीगार्ड्स गोंधळतात.
ते चारही दिशांना त्या दोघींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. पण तोपर्यंत तो व्यक्ती जो त्यांच्यावर नजर ठेवून होता तो त्यांचं अपहरण करण्यात यशस्वी झाला होता. ती रुग्णवाहिका गजबजलेल्या शहरापासून दूर एका अशा गावात थांबते जिथे लोकवस्ती नव्हती. त्या गावाचे नावही विस्मरणात गेलं होतं. गाव पूर्णपणे ओसाड होतं. त्या व्यक्तींनी मानवी आणि तनूवर लगेचच क्लोरोफॉर्म स्प्रे केला होता. त्यामुळे त्या दोघी बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना कोणतीही हालचाल करायला मिळाली नव्हती. ते व्यक्ती त्या दोघींना एका खोलीत खुर्चीला बांधून ठेवतात. इकडे यश घाबरतच रियांशला फोन करतो. त्यावेळी तो एका मीटिंगमध्ये होता. यशचे नाव पाहताच तो एक्सक्यूज मी असं म्हणून फोन उचलतो. यशचं बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. त्याचा चेहरा कठोर होतो. तो रागातच म्हणतो, तू असताना हे सगळं झालंच कसं? त्यावर यश त्याला सर्व हकीकत सांगतो. रियांश संतापानेच ऑफिस बाहेर निघतो. तो सुमितला फोन करून त्या माणसांनी मानवी आणि तनूला कुठं नेलं आहे याची माहिती लवकरात लवकर काढ आणि या सर्वांमागे जो कोण आहे त्यालाही शोध. जर माझ्या जानला काही झालं तर मी एकालाही सोडणार नाही असं म्हणतो. एवढं बोलून तो फोन कट करतो आणि कारमध्ये बसतो. कारमध्ये बसताच तो शमशेरला फोन करतो आणि त्या मॉलच्या बाहेरची फुटेज पाठवतो. तो म्हणतो, शमशेर लवकरात लवकर ह्या ॲम्ब्युलन्सचा पत्ता काढ. ती आत्ता कुठे आहे त्याचं लोकेशन मला हवं आहे. एवढं बोलून तो फोन कट करतो. रियांशचा जीव वर खाली होत होता. त्याला मानवीची खूपच काळजी वाटत होती. जर रियांशवरचा राग काढण्यासाठी किडनॅपरने मानवीला कुठे इजा केली तर हाच विचार त्याच्या मनात सुरू होता. दुसरीकडे एका घराच्या आतल्या एका अंधुक खोलीत त्या दोघींना बांधून ठेवलं होतं. हळूहळू दोघीही शुद्धीवर येतात. त्यांना नक्की काय झालंय आणि कसं झालं हेच समजत नव्हतं. तनू मानवीला आवाज देते आणि दोघीही एकमेकींकडे पाहतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि संभ्रम स्पष्ट दिसत होता. दोघींनाही अजूनही समजत नव्हतं की त्या या ठिकाणी कशा पोहोचल्या. तनू हळू आवाजात म्हणते, मनू तुला कल्पना आहे का यामागे कोण आहे? मानवी आजूबाजूला नजर टाकते आणि कुजबुजते, नाही. पण मला वाटतं हा तोच तर नाही ज्याने आश्रमात हल्ला केला होता, तनू म्हणते. मानवी काही बोलणार तोच अचानक खोलीचा दरवाजा किरकिरत उघडला. 2 व्यक्ती आत आल्या. एका व्यक्तीचं तोंड पूर्णपणे दिसत होतं तर दुसऱ्याने चेहऱ्यावर मास्क चढवला होता. तनू म्हणाली, कोण आहात तुम्ही आणि आम्हाला इथे का आणलंय? त्यावर तो पहिला व्यक्ती म्हणाला, तुला इथे आणण्याचा आमचा काही विचार नव्हता, पण तू इथे आहेस ते हिच्यामुळे. हिने आमच्या आयुष्याची बरबादी केली आहे. हिच्याचमुळे माझी मुलगी तुरुंगात गेली आणि माझी कंपनी, माझं नाव सगळं संपलं. मानवी त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते, मिस्टर संजय कपूर? तो व्यक्ती म्हणतो, बरोबर ओळखलंस, मी तोच आहे, संजय कपूर. मानवी म्हणते, तुमच्यासोबत जे काही झालं आहे त्याला तुमची मुलगी जबाबदार आहे, मी नाही. तो मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, खबरदार जर माझ्या मुलीचं नावही घेतलंस तर. त्याच्या आवाजाने मानवी चांगलीच घाबरली होती. ती शांत राहते. पण तनू म्हणते, तुमची ओळख काय आहे हे समजलं, पण हे दुसरे व्यक्ती कोण आहेत? जर आम्हाला किडनॅप केलं आहे तर चेहरा का लपवला आहे? त्यावर विराज चेहऱ्यावरचा मास्क उतरवतो. त्याला पाहताच मानवी घाबरते. तिला तो प्रसंग आठवतो ज्यावेळी विराजने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे डोळे विस्फारतात. ती घाबरतच म्हणते, तू? विराज हसत म्हणतो, काय झालं? एवढी का घाबरतेस? तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मानवी भीतीने थरथरू लागते. तो म्हणतो, अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करायला हवं ना, म्हणूनच मी तुला उचलून आणलंय. तनू मध्येच बोलते आणि म्हणते, मनू कोण आहे हा? मानवी म्हणते, हा तो निर्लज्ज माणूस आहे ज्याने स्वतःचं प्रेम माझ्यासमोर व्यक्त केलं आणि मी नकार दिल्यावर त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिचे हे शब्द ऐकताच
तिचे हे शब्द ऐकताच तनू खवळते. ती म्हणते, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात टाकण्याची. ती जोरजोरात हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.